श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचा प्रॉब्लेम सुटणार नाही आणि ते प्रॉब्लेम निघून जाणार नाही हे लक्षात घ्या. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. स्वामी म्हणतात, मी तो देव नाही जो माझ्या भक्तांना सोडून, अडचणीत सोडून त्यांच्यापासून दूर निघून जाईल. अरे मी तर ते देव आहे जो फक्त माझ्या नावाचा जप करेल आणि माझ्या नामावर विश्वास ठेवेल. त्याची प्रत्येक इच्छा मी नक्की पूर्ण करेल. दोष लपवता आला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. दोष हा असतोच, फक्त ते दोष काढून टाकण्यासाठी जिद्द आपल्यात हवी. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच, संयम बाळगा. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनात प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण होय. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो आणि जो काळानुसार बदलत नाही तो स्वतः मागे राहतो. काळानुसार बदलणे म्हणजे आपला स्वभाव किंवा आपले आचरण बदलणे असं नाही. स्वामी सांगतात, जी माणसं आपला विचारच बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपले भविष्य हे बिघडवत असतं. लक्षात घ्या, नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. वागण्यात जर खोटेपणा नसेल तर जगण्यात मोठेपणा नक्की येतो, पण जर वागण्यातच खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा हा येऊ शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं स्वामी आपली साथ द्यायला पाहिजे, पण स्वामी त्यांची साथ देतात ज्यांचा स्वामीवरती श्रद्धा आणि विश्वास असतो. सोबत त्यांचे कर्म सुद्धा चांगले असावे लागतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. आयुष्याच्या वाईट वेळेत तुम्हाला पुढे ते नक्की नेतील. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी. कुणाला कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळवून देते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी कसा येईल हे सांगता येत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हे विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. तुम्ही ज्या विषयाची माहिती घेता ते विषय तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळेल असं नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. जो व्यक्ती शांत राहून कार्यक्रम करतो तो पुढे जातो, आणि जो शांत न राहता काम सुद्धा करत नाही तो मागेच राहतो. प्रत्येक प्रश्नाचं चांगले उत्तर देता राहणं म्हणजे शांत राहणे होय. एक असा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही किंवा कदाचित ते तुम्हाला चांगल्या प्रकारे देता येणार नाही, असं जेव्हा वाटेल तेव्हा मौन हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे आपल्याला उत्तरे देता येतात. प्रत्येक गोष्टीचा सामना करताही येतो. स्वामी नामावर विश्वास ठेवला तर अशक्य ते शक्य होण्याला सुरुवात होते. अन्याय करणे हे पाप, आणि कोणावर होणारा अन्याय सहन करणे किंवा उघडत्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप होय. केवळ चुकलेल्या नाती तुटतात असं नाही, तर नाती हे अहंकारामुळे सुद्धा तुटतात. जो सच्चा स्वामी भक्त त्याच्या आयुष्यातील गर्व, दुःख आणि दारिद्र्यता काढून टाकण्यासाठी तत्पर असेल तो या संदेशाला अजून 18 मिनिटापर्यंत नक्की ऐकेल. हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा आहे. स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी संदेश हा पाठवला आहे. या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करणे खूप वाईट परिणाम देऊ शकतो. सर्वात जास्त नाती फक्त गैरसमजामुळे तुटतात.
गैरसमज आपल्याला दूर करतो. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखावी स्तुती करणारा मित्र हा नेहमी धोकादायक असतो. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शोक हे आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे आणि जीवन हेच प्रेम आहे. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी वर्षांनी हरिण शोधल्यानंतर एक कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो शंख हे भेटतात आयुष्यात, पण त्यातून एक जोरदार वाजणारा शंख लवकर मिळत नाही. लाखो माणसं मिळतात आयुष्यात, पण त्यातून आपला व्यक्ती कोणी असेलच असं सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज ते तुमच्या जवळ आहे ते उद्या नसूही शकतं. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहो. लोक आपली कॉपी करायला लागले की समजा तुम्ही यशस्वी झालात. नातं तेव्हा तोडा जेव्हा समोरचा सुद्धा तुम्हाला नको असेल. समोरच्याच्या मनात सुद्धा तुमच्या विरुद्ध द्वेषाची भावना निर्माण झाली आणि तो नातं तोडण्यात सुरुवात असेल तर तो नातं नक्की तोडून टाका. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. सुख हे शोधता मिळणार नाही. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका. कुठल्याही गृहीत धरून एखादी गोष्ट सिद्ध करू नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. स्वप्न पाहतच असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती फक्त स्वामी मावली. स्वामी म्हणतात तुमची परिस्थिती हे तुमची वाईट असेल, पण त्या परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे एवढे कष्ट आणि प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसलेले बरे. मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध हा मौल्यवान असतो. अहंकाराचा दुसरा भिकारी होणं काहीही नाही. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याला मेहनत ही करावी लागते. मेहनतीशिवाय यश कुणाला कधी मिळालेले नाही आणि कधी मिळणार सुद्धा नाही. हे गोष्ट कायम लक्षात असू द्या. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावं, पण तशी होत नसते. काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होतात. प्रेमाने जी मिळतं ते कायम टिकून राहतं. स्वामी सांगतात जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. एखाद्या वेळेस आयुष्यात दुःख आले तर ते तुमचे अश्रू पुसायला किती जण येतात ते मोजा. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येक जण तुमच्या बरोबर बसू शकेल आणि इतके मोठे व्हा जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल. स्वामी सांगतात मी कायम तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा. नेहमीच एक गोष्ट लक्षात असू द्या, आपण विश्वास जर एखाद्या व्यक्तीवर ठेवला तर तो नक्की चांगला होईल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकाबरोबर तो कमी होत जातो. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चकाकीने तहानणे किंवा चमकणे हे चांगले असते. थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असेल तरी कधी कोणाचं आपल्याला काहीही काम पडत नाही. नशिबात नसलेल्या गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. स्वामी म्हणतात मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठी नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकून घेणारे, आनंद घेणारे, पुढे जाणारे लोक ही मोठी असतात. ज्या व्यक्तीला ही गोष्ट समजली तो यशस्वी नक्की होऊ शकतो. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ते घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. माणसाचं दुःख छोटं आहे. जगाच्या समोर नेलं की ते दुःख अजूनही छोटं होतं. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य.
कारण ते फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाच्या आपण जवळ आलो. आपली खरी स्वप्न ती आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकाल तेव्हा सुद्धा माफी मागा. नात्याची सुंदरता एकमेकांचे द्वेष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध देव सुद्धा घेत नाही. आयुष्यात एकटे राहाल तर तुम्ही असे राहा की चार चौघांना जेव्हा मिळतील तेव्हा वाटलं पाहिजे हा व्यक्ती खूप समजदार आहे. आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरूनच तुमची श्रीमंती कशी आहे ते कळतं. आयुष्याचं उत्पन्न जास्त नसेल तर खर्चांवर आणि माहिती नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवा. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या खिशाला होतं ते नक्की तुम्हाला सुद्धा मिळणार. असं नसतं. जे गोष्ट तुम्हाला असेल ती तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळेल. जी गोष्ट नशिबात नाही ती मिळणार नाही तोपर्यंत तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवत नाही. मेहनत केल्याने नशिबातली गोष्ट कधी मिळत नाही. नशिबात नसलेली गोष्ट मिळवायची असेल तर मेहनत नाही तर नाम स्मरण करावं लागतं. आपण जर देवाचे नाम स्मरण करू तर आपल्याला प्रत्येक वेळेला देव साथ देईल. प्रत्येक संकटात देव स्वतः मदत करेल. ज्याच्यामध्ये मानवता आहे तो खरा मानव आहे. समोर दिसत असो किंवा नसो, आपला मार्ग हा एकच असून त्यावर सतत चालत राहणे हा यशाकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. कुणीतरी फार छान म्हटलं आहे, जीवनात घाबरून का जातो? दुःखाने जीवनाची सुरुवात होत असते आणि ते रडण्याने संपते असे नाही. आयुष्यात रडण्याने सुरुवात होते आणि अंत हा कसा व्हायचा ते आपल्यावर अवलंबून असते. कुणीतरी आपल्या आयुष्यात येईल, आपलं मन जिंकेल किंवा दुखवेल हे आपला त्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवतो यावर अवलंबून असतो. दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो. घाबरटाला समोरचा अशक्यही शक्य होते. शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे नाही. विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका. प्रत्येकाला वाटतं माझं आयुष्य पहिलेपेक्षा जास्त सुंदर आणि सुखमेव व्हावं, पण एक लक्षात घ्या, गरुडा इतके उडण्यासाठी आपल्याला चिमणी कशी चालते याकडे लक्ष ठेवायला हवे. भरलेला खिसा आपल्या माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. बिनधास्त हसावं. दुःख काय आहे? जीवनात कुठं टेन्शन कमी आहे? चांगला आणि वाईट हा फक्त भ्रम आहे. हा गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे जावं. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते तर व्यापार असतो. जीवनात हसत जगावं. प्रेम आणि आनंद मिळत राहावं. नवी सकाळच्या प्रत्येक सकाळी आपलं आयुष्य हा सुंदर जावं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला कधी करू देऊ नका. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघता बघता व्यर्थ घाला. जीवनात अडचणी त्यांना येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार नसतात. जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नसतात. एकतर ते जिंकतात नाही तर शिंकतात. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीशी तशीच मदत करा. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला कोणीतरी पुढे नेण्यासाठी प्रेरित करत असतो. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. हसा आणि हसवत राहा. प्रत्येक आनंदाने पुढे जा. आयुष्यात पहिल्या पावसापेक्षा अनुभवलेले आधीचे पावसाळे अधिक महत्वाचे ठरतात. इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल, मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील. अंधाराचा प्रकाशाकडे जाण्याची किंमत कळते तेव्हाच तर आयुष्यात पुढे जातो. रोज व्यक्ती जीवनाची सुरुवात करतो, त्यात संकटे येतात आणि त्यात तो पुढे जातो. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते. कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्हावं म्हणून तुम्ही शुभ सकाळ म्हणताय. सकाळी सकाळी भरावी आनंदाची जत्रा. ना इतरांना काळजी ना इतरांची पर्वा. स्वतःवर विश्वास असेल तर होते सर्व गोष्टी चांगल्या. स्वामी म्हणतात, जी लोक सरळ मनात उतरतात ना त्यांना सांभाळून ठेवा.
आणि जीवनात मनातून उतरतात त्यांच्या सोबत राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी ते चालते, पण आपल्या मनाचे वादळ हे उठता कामा नये. कारण जर मनात वादळ आलं तर पूर्ण ध्यान हे अस्त्र विचित्र करून टाकतो. दृष्टिकोन हा मानवाचा आरसा आहे. तो नेहमी विचार परिवर्तनाने करा. यशस्वी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका. त्यामधून काहीतरी चांगले मिळवा. तुम्हाला जर एखादी मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असे मनाला सुद्धा वाटत नाही. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण कधीही चांगले असते. अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय करता? त्यांना घाबरून मागे जाता का? तर नाही, त्यांचा सामना करता आणि पुढे सतत जात राहता. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे हा मानवाचं कर्तव्य आहे. प्रत्येक वेळेला देव तुमची साथ देतो. फक्त देवावरती विश्वास ठेवून पुढे प्रयत्न करा. आपल्याला जी गोष्ट वाटते की कधी आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवी ती मनाप्रमाणे होईलच असं नाही. काही वेळेला गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होतात. त्या मनाप्रमाणे कराव्या लागतात. थेंब कितीही लहान असला तरी त्याचा अथांग सागरात तरंग हा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला कधी लहान समजू नका. कदाचित तुम्ही जेवढे समजत असाल तेवढे लहान नसाल. फक्त प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला यशस्वी बनवतात. स्वामी सांगतात, आज जो व्यक्ती प्रयत्न करेल तो पुढे जाऊन यशस्वी होईल. प्रयत्नांवरती आपला विश्वास असल्यास यश आपल्याला नक्की मिळतं. आपण ज्याबद्दल कधी विचारही केला नव्हता ती गोष्ट आयुष्यात आपल्याला पुढे नेणार. आज आपण स्वतःवर जर विश्वास ठेवू तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. लक्षात घ्या, मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मरणं जगणं आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का? आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार कधी मानायची का? कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे. ती ताकद देवाने तुमच्यात दिली आहे. देव म्हणतो, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी तुम्हाला काळजी करण्याची किंवा संकटांना घाबरण्याची गरज नाही. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. जीवनात वाईट काळच दाखवून देतो की कोण असतं आपलं आणि कोण नसतं आपलं. प्रत्येकाच्या जीवनात त्याला देव मदत करतो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातो यश त्याला मिळतं. स्वामी म्हणतात, आज न उद्या तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी सुद्धा होतील. माणसाचे जर उद्दिष्ट चांगले असेल तर त्याचा अंत सुद्धा चांगला होतो. माणसाने जगण्याचे उद्दिष्ट चांगले ठेवायचे, कारण त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. काय चुकलं हे न बघता कसं काय चुकलं हे बघा. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होते. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे. उद्धाट ध्येयासाठी केलेले बलिदान कधी वाया जात नाही. कुणाच्या सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण करता येत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे करून पूर्णपणे ऊन अंगावर घ्यावे लागते. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण कुणाच्या वयापेक्षा आपले वय जास्त असणे महत्वाचे असते. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक होय. चिंतेएवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका, कारण आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. जगातील सर्वात सुंदर रोपटे हे विश्वासाचे आहे, कारण ते कुठल्या शेतात नाही, जमिनीवर नाही, घरात नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात उगवते आणि ते उगवणं फार कठीण असतं. आणि जर एकदा का उगलं की तो व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्याला द्यायला तयार होतो. प्रतीक्षापेक्षा प्रयत्नात अधिक आनंद असतो. गुणांचं कौतुक करणे हे आयुष्यात पुढे नेतं. जीवनात कधी कोणाला दोष देऊ नये, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव. एकदा का कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरलं की भावनांना विसरून जायचं. अपयश मिळणं हे शोकांकिता,
तर असं नाही. यशासाठी प्रयत्नच न करणं ही असते सर्वात मोठी शोकांकिता. खरी श्रीमंती शरीराची बुद्धी मनाची असते. शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पहिले तर जास्त बोलणाराच दुःखी असतो, नंतर जो शांत आहे त्याकडे दुःख येतं. शांत व्यक्ती कमी दुःख होतो. कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघड असते. यशाच्या शिखरावर चढवल्यानंतर लोकांना फक्त आपले यश दिसतं, आपले घेतलेले कष्ट नाही. दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे, मात्र त्यामध्ये जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे. सुखापेक्षा दुःखामध्येच आपल्याला प्रत्येक वेळेला जवळीकता वाढवता येते. या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही. तुमचे दुःख सुद्धा स्वभाव पेड्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढा झोपडीतही देतो. स्वामी सांगतात, सर्जनाला आयुष्यात एखाद्या व्यक्तीची सर्जरी किंवा त्या व्यक्तीची चिरफाड करायची वेळ आली तर तो घाबरत नाही. पूर्ण जिद्दीनं आणि मेहनतीने ते काम करतो. आणि तो व्यक्ती जो बिमार निरोगी पेशंट असेल का अथवा कुणी असेल त्याला यश नक्की देतो. प्रत्येक वेळेला गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरण्यासाठी तयार असतो. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा किती ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे महत्वाचं आहे. व्हावं तो चांगलेच व्हावं. आपल्या आयुष्यात प्रयत्न चांगले ठेवा, म्हणजे यश नक्की चांगलेच मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला यशासाठी पुढे जाण्यासाठी जिद्द आणि प्रेरणा मी स्वतः करत आहे. आज न उद्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत मी स्वतः करतोय, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आज ज्या संकटांचा तुम्ही सामना करत आहात ते संकटे तुम्हाला पुढे नक्की नेण्यास मदत करतील. स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात व्यक्ती खूप पुढे जातो. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असेल तो यशस्वी झाल्याशिवाय कधी राहत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक संकटात ते आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मदत करत असतात. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामीनामावर आपला विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आज न उद्या प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. प्रयत्न करणे कधी सोडू नका, कारण कधी एखादी विशेष गोष्ट आपल्याला अशा काळात मिळेल ज्या काळात आपल्याला तिची सर्वात जास्त गरज असेल, तर ते कधीही विसरू शकत नाही. कपडे नाही, माणसाचे विचार ब्रँडेड असले पाहिजे. प्रेमाला आणि द्वेषाला प्रेमाने जिंकता येतं. माणूस त्याच्या श्रेष्ठत्वाने, जातीने नाही तर गुणांनी जास्त श्रेष्ठ ठरतो. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. आपण आपले प्रयत्न कधी कमी करायचे नसतात, कारण प्रयत्न यशस्वी ठरवतात आपल्याला आणि आपल्या उद्दिष्टांना. गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा सोबत कोठं वापरायचं याचं ज्ञान हवं. जीवन जगण्यापेक्षा दोन गोष्टी चांगल्या शिकणे महत्वाचे असते. स्वामी म्हणतात, जिंकणारे काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करतात. वेळेला व्यर्थ घालवणे म्हणजे वेळेची हत्या करण्यासारखेच झाले. जे प्रयत्न न करता मिळवतात ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकते ते प्रयत्न न करता कधी मिळत नाही. झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्न असतो. फक्त जिंकणारा नाही, तर कुठे आपल्याला हसवणारा सुद्धा महत्वाचा ठरतो. जो परिस्थितीनुसार बदलतो तर समोर जातो. सत्य ही अशी श्रीमंती आहे जी एकदा खर्च करून टाकली की त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य ही एक अशी प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात असत्य बोलून तात्काळ सुख मिळतं, पण जीवनभर त्याची परतफेड आपल्याला करावी लागते. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब, या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मी पुढे नेण्यासाठी मदत करत आहे. ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता ती तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होऊ शकते. फक्त आपला स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं.
स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेही होतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. शक्य त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी आपली साथ कायम देतात आणि कायम त्यांनी दिली आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामी कायम म्हणतात, संकटांचा सामना न करणारे आयुष्यात फार मागे राहतात आणि संकटांचा सामना करून पुढे जाणारे आयुष्यात यशस्वी ठरतात. जो संकटांचा सामना करतो तो सदैव पुढे जातो. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी नामावरती विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या स्वामी समर्थ महाराज आपली मदत नक्की करणार. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी बोलतात, संकटे तुमच्या मनात आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करणे महत्त्वाचे आहे. संकटांचा सामना केल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आज आपण ज्या संकटांचा सामना करत आहोत त्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतील अशा नाही. फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे, मग प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी नेहमी बोलतात, आपल्याला जे संकटे मागे ओढतात ते संकटे आपल्या आयुष्यात असतील असे नाही. फक्त संकटांचा सामना करा, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेण्यासाठी तयार असेल. स्वामी नेहमी सांगतात, आज तुम्ही ज्या संकटांचा सामना कराल ती संकटे तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जातील. संकटांचा सामना करणारा व्यक्ती हा नेहमी पुढे जाऊ शकतो. स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते ज्या वेळेला स्वामी नामावर आपला विश्वास असतो. स्वामी नामावर विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण ते आपल्याला नेहमी पुढे नेतात. स्वामी बोलतात, माझ्या नामावर विश्वास ठेवा, कारण आयुष्यात तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे मी. स्वामी तुमची साथ कायम देतात आणि कायम देत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला स्वामींची मदत हवी होती तेव्हा तेव्हा त्यांनी ती केली आणि आपल्याला मार्गदर्शित सदैव करत होते आणि सदैव करत आहेत. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवतो, माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो, त्याला प्रत्येक वेळेला मी साथ नक्की देणार. आज ज्या गोष्टी अशक्य असतील त्या गोष्टी सुद्धा चांगल्या होतील. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्या वाईफसाठी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानं वागलं पाहिजे, कारण ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्य अडथळ्याशिवाय पार पडणे म्हणजे बरोबर आहे का? जेव्हा एखादी गोष्ट फार मुश्किलीने पूर्ण होते ती गोष्ट तेव्हा आपल्यासाठी चांगली असते, कारण चांगल्या जे लवकरात लवकर गोष्टी होतात त्यात मजा येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. जेव्हा कधी कुठे कठीण परिश्रमात अटकाल तेव्हा तुम्ही मागे येण्यासाठी प्रयत्न करू नका, तर पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. कामाचा खूप व्याप असताना आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजे मैत्री. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. नाही शब्दाला जो व्यक्ती टाळाटाळ नाही करत तो पुढे जातो. आपला स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात व्यक्ती नेहमी पुढे जाऊ शकतो. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, आज न उद्या तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जे एकदा खर्च करून आयुष्यभर त्याचा आनंद उपभोगता येतो, आणि या सत्याचा जो सामना करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. जेव्हा खरी उंची आयुष्यात न्यायची असते तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, आणि ते विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि कायम तुम्हाला मदत करतात. स्वामी म्हणतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. जेवढं उंच शिखरावर पोहोचाल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळेल. लहान तळ्यासारखं असलं तरी चालतं, पण प्रत्येकाला पिण्यासारखं पाणी तर देता आलं पाहिजे. डबकू होऊन आयुष्य जगायचं की आयुष्यात पुढे जायचं, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज ज्या गोष्टी शक्य आहेत त्या उद्या अशक्य पण होतात, पण जर स्वामी सोबत असतील तर अशक्य पण शक्य होते.
स्वामी नामावरती विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण ते आपल्याला प्रत्येक वळणावर साथ देतील आणि स्वामी आपली साथ कायम देतील. आपल्याला प्रत्येक वळणावर स्वामी नेहमी म्हणतात, मी तुमची साथ देत आहे आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. भरलेल्या जखमा दाखवून काही होत नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत असतात. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक संकटात ते तुम्हाला मदत करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामींनीच तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि तेच कायम मार्गदर्शन करतात. प्रत्येक पाऊस योग्य नसते, पण धोके पत्कारणे त्यातून शिकणे ते आपल्याला पुढे नेते. निंदा आणि टीका हे आपल्याला पुढे नेत असते. स्वामी आपली साथ कायम देतात आणि कायम मदत करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनीच आपले मार्गदर्शन केले आहे. जीवनात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात आणि ते कायम आपली मदत करतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आयुष्यात लागते. प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मदत करत असतात. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देऊन तुम्हाला पुढे नेणार. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. गैरसमज असेल तर आयुष्यात बरीच नाती कायमची तुटतात. फक्त संघर्षाच्या काळात एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्व सोबत असतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असून गुलाम आहे. सुरुवात कशी झाली यावर आपला अंत नसतो. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवं. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी शहाण्याचीच गरज नसते, तर काही ठिकाणी वाईट लोक सुद्धा आपली मदत करू शकतात. स्वामी तुम्हाला साथ नेहमी देतात आणि प्रत्येक वेळेला ते तुमची मदत करत असतात. स्वामी बोलतात, मी तुमची साथ कायम देतो आणि कायम तुम्हाला मदत करत असतो. फक्त विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी म्हणतात, यश मिळवणे जरी अशक्य असले तरी प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नसते. जी गोष्ट आपल्यासाठी प्रत्येक वळणावर शक्य होते ती म्हणजे आपलं आयुष्यच आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत हे नक्की करतात आणि त्यांनी कायम आपली मदत केलेली आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. जो त्या संकटांचा सामना करतो तो पुढे जातो आणि आपलं काम हा करत राहतो. आपल्याला जर मोठं यश मिळवायचं असेल तर त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा करावे लागतात. आपल्या प्रयत्नांनी यश आपल्याला नक्की मिळतं. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास जर असेल तर आपल्या प्रत्येक गोष्ट ही शक्य होते. स्वामी बोलतात, आज न उद्या जी गोष्ट शक्य आहे ती गोष्ट सुद्धा शक्य होते. प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मदत करतात आणि मार्गदर्शन सुद्धा करतात. आपला त्यांच्यावर विश्वास आहे ज्यांनी आपली मदत सदैव केली, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ देतोय आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी मी स्वतः मार्गदर्शन करतोय. त्यामुळे स्वामींना आणि त्यांच्या मार्गदर्शनाला कधी दुर्लक्ष करू नका. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला, म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागेल. ज्यांनी ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय आणि ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण घेतलं आहे त्यांना प्रयत्नात कधी अपयश मिळाले नाही. प्रत्येक वेळेला यश त्यांना मिळाले. आपले प्रयत्न जर बलवान असतील तर पुढे जाण्यासाठी आपल्याला साथ सुद्धा नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला साथ देतोय आणि कायम तुमची साथ देत असतो. आज या आयुष्यात अपार संकटांमध्ये स्वामी तुमची साथ देतात आणि ते तुम्हाला पुढे नेतात. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. शक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील आणि अशक्य सुद्धा शक्य होतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार